मी माझ्या ऑर्डरसाठी हे सगळं सामान घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यात आधी तर मी बोर्डवर पट्टीच्या सहाय्याने रेषा आखून घेईल, मेजरमेंट घेईन. कारण मी कोणतंही आर्टवर्क करताना सगळ्यात आधी पूर्ण बोर्डवर, भले बोर्ड कितीही मोठा असू दे, त्यावर रेषा मारून घेते, जेणेकरून कॅलिग्राफी करताना किंवा जे काही मला त्यावर अप्लाय करायचं आहे, चिटकवायचं आहे, फोटोज असतील, काही लिहायचं असेल, तर त्यासाठी एक मेजरमेंट भेटलं पाहिजे आपल्याला, जेणेकरून ते एकदम सरळ रेषेमध्ये दिसेल. आणि फ्रेम मोठी असेल तर थोडं क्रॉस होण्याचं असं काही ना काहीतरी इश्यू होईलच. त्यामुळे मी सगळ्यात आधी तर पट्टीनं माप घेऊन सगळीकडे रेषा मारून घेते. आता त्यावर मी एकदम मापाने हॅपी बर्थडे टकू असं लिहून घेतलंय पेन्सिलने. आता ते 3D दाखवायचं आहे, सो आपल्याला त्यावर क्ले वर्क हे करावंच लागेल. आणि क्ले वर्क हे माझं सगळ्यात जास्त आवडतं असं आहे. मी आता क्ले मळून देखील घेतलेलं आहे छान प्रकारे. आणि क्ले वर्क करताना सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की क्ले एकदम नीटपणे आणि प्रॉपरली एकजीव झाला पाहिजे. पॉन्ड्स पावडरचा वापर देखील केलेला आहे मी त्याच्यासाठी, जेणेकरून क्ले चिपकत नाही, म्हणजे एकदम छान प्रकारे तो आपल्याला अप्लाय करता येतो. आणि जेव्हा तो आपल्याला एका सरळ रेषेमध्ये त्याच्या लाईन्स तयार करायच्या असतात, तेव्हा त्या हाताने न करता एखादी सपाट वस्तू घेऊन त्याच्या सहाय्यानं आपण तो क्ले एकदम रेषेमध्ये हे केला पाहिजे. आणि जर तसं नाही केलं तर क्ले खराब व्हायची शक्यता असते. सो मी माझ्याकडे छोटा कॅनव्हास होता, त्याचा वापर केलेला आहे. इथं माझा क्ले एकदम छान मळून झालेला आहे आणि मी त्याच्या रेषा तयार केलेल्या आहेत, ज्या आपण नावावर चिपकवायच्या आहेत. ढांटळा, इथे माझं क्ले चिपकवून झालेलं आहे. तर सगळ्यात पहिली प्रोसेस असते आपली पूर्ण बॅकग्राऊंडला व्हाईट कलर द्यायची. सो मी ॲक्रेलिक पेंट वापरते माझ्या प्रत्येक पेंटिंगसाठी. सो मी आता व्हाईट कलर अप्लाय करत आहे त्याच्यावरती. तुम्ही बघू शकता मी नावासहित छोटे छोटे फ्लावर्स देखील क्लेने क्रिएट केलेले आहेत त्याच्यावर. आता मी व्हाईट कलर अप्लाय करत आहे. व्हाईट कलर अप्लाय करताना देखील तो जास्त असा पातळ नसला पाहिजे. जर तो पातळ असेल तर त्यावर जो नेक्स्ट कलर आपण अप्लाय करू तो नीट अप्लाय होत नाही, त्यामुळे तो थोडा घट्टच असावा. आता माझ्या पूर्ण फ्रेमला व्हाईट कलर देऊन झालेला आहे. मी जे क्लेनं वर्क केलंय, हॅपी बर्थडे टक्कू म्हणून लिहिलंय, त्याच्यावर देखील मी व्हाईट कलर एकदम चांगल्या प्रकारे असा अप्लाय केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि माझे हात देखील पूर्णपणे पांढरे पांढरे झालेले आहेत. कलाकार एक चित्र रंगवताना स्वतःला पण रंगवून घेतो, हे तितकंच खरं आहे. हे आहेत आमच्या बाळाचे क्यूट असे फोटो, जे मला कस्टमरनी पाठवले होते. आणि मी ते सगळे फोटो लॅमिनेशन करून आणलेले. तर सगळे फोटो चिपकवण्यासाठी मी वापरणार आहे B7000 म्हणून एक ग्लू येतो, ज्याने
प्रत्येक गोष्ट चिपकवता येते आणि ती खरंच छानरित्या चिपकते देखील. सो त्याचा वापर करून मी सगळे फोटो सगळ्यात आधी चिपकवणार आहे. मी जिथे मी फोटो चिपकवणार आहे तिथे मी बॅकग्राऊंडला कलर नाही दिलेला. सो आता बारी आहे माझी. फोटो नीट चिपकवणं हे ह्या पूर्ण ऑर्डरमधलं सगळ्यात टफ काम होतं आणि जे मला नीट प्रकारे करायचं होतं, कारण फोटोंना लॅमिनेशन तर मी केलं होतं, बट त्याच्यावर ग्लू लागला किंवा कलर लागला तर तो फोटो खराब देखील होऊ शकत होता. आणि मी जितके फोटो लॅमिनेशन करून आणलेले ते सगळे मला त्या फ्रेमवर बसवायचे होते. सो मला जितकं जमेल तितक्या चांगल्या प्रकारे मी ते ट्राय केलंय. ते फोटो मी माझ्या पद्धतीने एका लाईनने लावलेले आहेत. म्हणजे समोरच्यांनी मला असं काही सांगितलं नव्हतं की ह्या फोटो नंतर ह्याच फोटो लावा, असं काही सांगितलं नव्हतं. मला जे जे फोटो आवडले ते मी घेतले आणि त्यानुसार मी ते चिपकवले देखील. पण खरंच त्याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतंय. आणि इथे माझे सगळे फोटो चिपकवून झालेले आहेत. आता मी फ्रेमच्या आउटलाईनला माझ्याकडं एक हिऱ्यांची लेस आहे ती चिपकवत आहे. फ्रेमची आउटलाईन जी असेल ती बरोबर फोटोच्या खाली म्हणजे खालून सुरुवात केलेली आहे मी ते चिपकवण्यासाठी. आणि प्रॉपरली खाली आणि वरती मी सेम डिझाईन करणार आहे. ती लेस देखील मी छान रीतीने चिपकवून घेतलेली आहे खाली आणि वरती सेम मेजरमेंट ठेवून. त्याच्यानंतर मी इथं वापरणार आहे जे छोटे छोटे मिरर्स असतात काजू कतलीमध्ये, सर्कलमध्ये, वेगवेगळ्या आकारांमध्ये असतात, त्यातला काजू कतलीचा आकार मी इथं घेत आहे. आणि सगळ्यात आधी तर त्याच्या बॅकग्राऊंडला मी येलो कलर देत आहे. तो देताना पण मला एकदम सावधगिरीने द्यावा लागणार आहे कारण ऑलरेडी मी लेस चिपकवलेली आहे. तर मी कलर अप्लाय करत आहे, त्यामुळे इथे आता माझं कलर अप्लाय करणं चालू आहे. दोन्ही साईडला मी जसं तुम्हाला म्हणलं की मी सेम डिझाईन अप्लाय करणार आहे. सो कलर करून झालेला आहे. आता तो थोडासा सुकण्याची वाट मला बघावी लागेल. आता मी जे मिरर घेतले होते काजू कतली आकाराचे ते चिपकवायला सुरुवात केलेली आहे. ते पण मी त्याच ग्लूने चिपकवले जे की मी तुम्हाला सांगितलं. तो ग्लू खरंच चांगल्या क्वालिटीचा देखील आहे आणि त्याने चिपकलेले माझे आर्टवर्क असे कोणतेच खराब झाले नाहीत किंवा ग्लू त्याचा निघाला नाही. सो मी प्रत्येक ह्याच्यामध्ये तेच वापरते.
इथे माझे मिरर चिपकवून झालेले आहेत. आता मी माझ्याकडे जो पिंक कलरचा आउटलाइनर होता त्याने छोटे छोटे ठिपके एका प्रकारे काचांच्या मधली जागा भरून काढण्यासाठी त्याचा वापर करत आहे, त्या आउटलाइनरचा वापर करत आहे. आणि सेम प्रोसेस मी दोन्ही बाजूला करणार आहे, जसं की मी तुम्हाला म्हणलं. माझे सगळे फोटो चिपकवून झाले, तसेच माझ्या आउटलाईनला डिझाईन करून झालं. आत्ता बारी आहे मिडलला जो व्हाईट कलरमध्ये स्पेस उरतोय त्याचा बॅकग्राऊंड आणि हॅपी बर्थडे टकू या नावाला कलर द्यायची बारी आहे आता. सो मी हा जो कलर आहे तो मी बॅकग्राऊंडला कलर करत आहे, कारण तो बॅकग्राऊंडसाठी खूप प्रिटी कलर वाटतो मला तरी. पूर्ण बॅकग्राऊंड खूप छानरित्या रंगवावं लागणार आहे. आणि जे मी नाव क्लेमध्ये काढलंय त्याच्या अवतीभोवतीने देखील मला हा कलर द्यावा लागणार आहे. आणि अशा प्रकारे माझा बॅकग्राऊंडचा कलर देखील करून झालेला आहे. आत्ता बारी आहे टकूच्या नावाला कलर द्यायची. सो मी हॅपी बर्थडे टकू हे तिन्ही जे काही लिहिलेलं आहे मी क्लेने, त्या तिन्हीला मी सेम कलर ठेवणार आहे. असं वेगळं असं काही करणार नाहीये, जेणेकरून फ्रेमला एक छान लुक पण येईल आणि असं वेगवेगळं असं काही दिसणार नाही. त्यासाठी मी तिन्हीला एकच कलर देण्याचं ठरवलेलं आहे. जेव्हा आपण क्लेच्या वरून कलर देतो तेव्हा ती प्रोसेस एक अवघड असते. ते काम करताना आपल्याला फक्त वरून ब्रश फिरवणं काफी नसतं, त्यासाठी वरून, खालून, बाजूने म्हणजे आजूबाजूने असे चारही बाजूने त्या नावाला कलर द्यावा लागतो, जेणेकरून ते फ्रेमला सूट देखील होतं आणि दिसायला ते सुंदर देखील दिसतं. नाहीतर कुठे ना कुठेतरी ते काम आपल्याला अधुरं वाटतं. हे आहेत हाफ साईजचे मोती जे मी फ्रेम डेकोर करण्यासाठी वापरणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. ढंटडान. हे मी जे फोटो आहेत बेबीचे त्याच्या खालच्या साईडून डेकोर करण्यासाठी ह्या मोत्यांचा वापर मी करणार आहे. आणि त्यासाठी मी वेगळा फॅब्रिकचा एक ग्लू येतो मोती वगैरे चिपकवण्यासाठी, त्याचा वापर करत आहे. प्रोसेस तर मी चालू केली पण थोडंसं चुकलं, त्यामुळे मला मोती ते पुन्हा काढावे लागले. पण हे जे मी लॅमिनेशन करून आणलेले फोटो होते ते काही साईज छोटे होते, काही साईज मोठे होते, ते तुम्हाला दिसतच असेल. इथं मी कलर फोटोंच्या खालच्या साईडून वरच्या साईडून केलाय, त्यातून तुम्हाला ते दिसतच असेल. पण मग ते कव्हर करण्यासाठी पण मला थोडंसं डोकं लावावं लागलं. मी दोन्ही फोटोच्या खालून एकदम स्ट्रेट लाईन जी की फोटोंना एकदम नीट कव्हर करेल अशी लाईन मारून मग त्याच्यावर मोती चिपकवले. आणि जो स्पेस वरती राहत होता फोटोंचा लॅमिनेशनचा त्यावर बॅकग्राऊंडचा सेम कलर दिला, जेणेकरून ते वियर्ड वाटायला नको. आणि आता बारी आहे जे दोन फोटो आहेत त्याच्यामध्ये जो गॅप आहे तो आधा अधुरा वाटतोय. म्हणजे बघायला गेलं तर असं वाटतंय की तिथे पण काहीतरी छान असं लागलं पाहिजे, जेणेकरून समोरच्याला दिसताना दोन फोटोंमध्ये गॅप आहे हे दिसेल. मग त्यासाठी मी मिररचाच वापर करत आहे. माझ्याकडे छोट्या साईजचे देखील मिरर होते, मोठ्या साईजचे देखील मिरर होते. ते मी जे म्हणलं ना काजू कतली साईज तसे. आणि त्याचा वापर मी फोटोच्या मधला गॅप भरून काढण्यासाठी करत आहे. छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन आयडिया वापरून मी हे वर्क केलेलं आहे. आणि जर तुम्ही माझा आर्टवर्क बघत असाल तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की मी प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळी आयडिया वापरतो. म्हणजे नवीन काहीतरी ट्राय करण्याचा, नवीन काहीतरी हे करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये खरे तर कलाकाराला खूप आनंद भेटतो. आणि मी माझ्या कस्टमर्सना खरंच मनापासून थँक्यू म्हणेन की त्यांनी पण मला नवीन ट्राय करण्याची एक संधी दिली. आणि त्यांना ही फ्रेम कशी वाटली हे त्यांनी पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवावं.